नमस्कार शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाठीमागे तुम्ही जे बघताय आपला अर्थात शेत आहे। ह्या शेतामध्ये आपल्याला सोयाबीन पेरणी करायची आहे। तर सोयाबीन पेरणी करताना महत्त्वाची अडचण येते की तण नियंत्रण। तर तण नियंत्रण करताना कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे किंवा कोणतं तणनाशक मारणं गरजेचं आहे, त्यासाठी निश्चितच महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सर्व शेतकरी बांधवांनी बघायचा आहे। या ठिकाणी आपल्याला चांगल्या तण उगवणार असेल तर उत्पादनामध्ये आपल्याला कमी येणार आहे। तर या ठिकाणी आपला स्ट्रॉंग आर्म या ठिकाणी 12.5 ग्राम प्रति एकर, त्याचबरोबर या ठिकाणी पेंडामिथिलिन अर्थात डोस सुपर 350 ml प्रति एकर या पद्धतीमध्ये वापरायचे आपल्याला। या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये कॉम्बिनेशन जे आहे 2 in 1 ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी मारून घ्यायचे। पुन्हा एकदा सांगतो 12.5 ग्राम स्ट्रॉंग आर्म त्याचबरोबर डोस सुपर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मारून घ्यायचे। बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न येतो की कधी मारायचं असतं, तर निश्चितच सर्व शेतकरी बांधवांना सांगतो, एक तर तुम्ही पेरणीच्या अगोदर मारू शकता किंवा पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये मारून घ्यायचे। तर निश्चितच या सर्व शेतकरी बांधवांना लक्षात ठेवायचे की स्ट्रॉंग आर्म डोस सुपर हे कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी मारून घ्यायचे। निश्चितच ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।